कल्याणी नगर ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला होता तिथंच काँग्रेसकडून एक सार्कास्टिक पद्धतीने निबंध स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि स्वतः आमदार रवींद्र धंगेकर या ठिकाणी आलेले आहेत। सगळे स्पर्धा भरवलेली आहे। निबंध वाचून बघितले तुम्ही? प्रचंड चांगले ते लिहित आहेत। उलट आम्हाला दिशा देण्याचे काम हे निबंधातून मिळणार आहे, पुणेकरांना भी दिशा मिळणार आहे। अनेक युवक या ठिकाणी आलेत आणि ऑनलाईन बी ह्याच्यामधनं पुणे शहराच्या इतिहासाला भर मिळणार आहे या निबंधामुळे। आणि आमच्या काही चुका होत आहेत राजकारण्यांच्या असतील प्रशासनाच्या असतील ते दिशा देण्याचं काम या निबंधातून होणार आहे। आज पुण्यामध्ये ज्या पद्धतीने चाललेला हा अनुचित प्रकार बिल्डर असतील पब पार्टीवाले असतील अंमली पदार्थवाले असतील आणि पोलीस सिस्टीम बिघडलेल्या सगळ्यावर अंकुश टाकण्याचं काम ही निबंध स्पर्धा करतील। त्यातून एक समाजाला आणि जगाला दिशा देण्याचं काम या निबंध स्पर्धेतून होईल असं माझा विश्वास आहे। आमदार साहेब, तुम्हाला वाटतं का तुम्ही सुद्धा निबंध लिहावा? कुठला निबंध लिहावा? कुठला तो विषय असेल? माझा निबंध हाच आहे 30 वर्षापासून, माझं पुणे सुरक्षित राहावं। मग तुम्ही लिहिलाय का निबंध? लिहिलाय ना, मी आता 30 वर्ष लिहितो, निबंधच लिहित आले। माझ्या चेहऱ्यावर निबंध दिसतोय माझं पुणे सुरक्षित राहावं। पण तरी तुम्ही होतंय का? सुरक्षित आहे का पुणे? करतोय प्रयत्न। मग हे सगळे प्रयत्न करायला आता 100 हत्तीचं बळ आहे, हे बळ आलंय सगळं आमच्याकडं आणि या बळाच्या जीवावर आम्ही लढणार आहे। आम्ही सर्वजण पुणेकर रस्त्यावर आहोत। हा अपघात घडल्यानंतर सातत्याने म्हणजे या परिसरातील जे रहिवासी आहेत कल्याणी नगर परिसरातील, काल त्यांनी कॅन्डल मार्च या ठिकाणी केलं, आज तुम्ही अशा पद्धतीने निबंध स्पर्धा भरवली आहे। काय वाटतं, पोलीस योग्य दिशेने तपास करतायत? आता तुम्ही समाधानी आहात? गेल्या वर्षभरामध्ये मी विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी सातत्यानं पब पार्टी आणि अंमली पदार्थ बोलतो हे तुम्हाला माहिती आहे। आणि प्रशासन नुसतं नावाला आपलं तात्पुरतं आपलं मलमपट्टी करायची परत चालू करायचं। आज ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये ह्या भागातले नागरिक अर्ज देतात, स्कॅन्डल मोर्चा काढतात। आमचा शिरसाट आहे युवकचा अध्यक्ष, त्याने अनेक वेळा अर्ज दिले, अनेक वेळा पोलिसांकडे गेला, पण त्याच्यावर गुन्हे दाखल केले। काही नागरिकांनी तक्रारी केल्या, त्यांना नोटिसा दिल्या। म्हणजे हे पोलीस प्रशासन हे सडलेलं आहे। आणि ज्या प्रकार काल झाला ते एक अग्रवाल परिवार हा कायदा विकत घेण्यात पटाई दे आणि मग त्यावेळेला जेव्हा रस्त्यावर सगळे पुणेकर आले त्यानंतर पोलिसांना जाग आली, मग त्याच्या वडिलांना अटक। अनेक लोक आज त्यांच्याकडे तक्रारी देण्यासाठी पुढे आलेले आहेत। उद्यापासून अजून लोक येतील, मला भेटत आहेत, पण आम्ही आज हे करून थांबणार नाही। आम्ही एक्साईजच्या ऑफिसला जाणार आहे, सुषमाताई अंधारे माझ्याबरोबर येणार आहेत, त्याही काल त्यांना भेटलो। आमचे सगळे परिवार जाणार आहे, पुणेकर जाणार आहेत। तर आम्ही सातत्यानं आमच्याकडनं हे असेल की आमचं पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे, पुणेकर सुरक्षित राहिले पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं पोलीस खात्यामध्ये चुकीची लोक आहेत त्यांच्यावर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि जी निलंबित केली यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे ही पहिली मागणी। पैसे घेतल्याशिवाय एवढा मोठा प्रकार होत नाही। आयुक्तांचा हा आक्षेप असेल, ह्यांनी वरिष्ठांनाच कळवलं नाही, त्यांचा आरोप हा गंभीर आहे आणि हा गंभीर आरोप निव्वळ पैशामुळं हा त्यांनी केलेला प्रकार आहे। जर आपण बघितलं तर या सगळ्यांनी इथं निबंध लिहिलेले आहेत आणि स्वतः आमदार रवींद्र धंगेकर या ठिकाणी हे निबंध वाचून सुद्धा बघतायत आणि गेले 30 वर्ष पुण्यासाठी, माझा पुणे सुरक्षित राहावं यासाठी मी निबंध लिहितोच आहे। परंतु जर आपण इथं बघितलं तर अशा पद्धतीने सार्कास्टिक पद्धतीने काँग्रेसकडून हा आंदोलन या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।